अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे, त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाकडून काय काय उपाययोजना घेण्यात येत आहे? हायवेवरती अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे, कारण की गाड्यांचं प्रमाण पण वाढलेलं आहे आणि लोकांच्या रहदारीचं प्रमाण पण वाढलेलं आहे. त्याच्यावर उपाययोजना म्हणून जे सिटीमध्ये ऑपरेशन U-टर्न राबवलेलं होतं, तर आम्ही आता SP लोहमार्ग मतानी सर यांच्या नेतृत्वामध्ये ऑपरेशन U-टर्न आता महामार्गावरही राबवण्याचं सुरू केलेलं आहे. त्याप्रमाणे ॲक्सिडेंटचं प्रमाणाचं जे टार्गेट आम्हाला दिलेलं आहे, ज्या कारणामुळे ॲक्सिडेंट होतात, तर त्याच कारणावरती कारवाई करून किंवा त्याच कारणाकडे लक्ष देऊन अपघात कमी करण्याचं प्रमाण आम्ही करतो. तुम्ही हायवेवर जे U-टर्नचं जे राबवत आहात मोहीम, तर जनतेला काय आव्हान करणार? जनतेला आम्ही हेच आव्हान करू, जसं दारू पिऊन जास्तीत जास्त गाड्या चालवतात लोक, नाही का, आणि हेल्मेट परिधान करत नाही किंवा रस्त्याच्या कडेला वाहने उभी असतात, हे 3 मेजर आणि त्यांची ओव्हर स्पीडने गाडी चालवणे, हे जी आहे ना, ही कारणं जी आहे 3-4, ह्याच कारणामुळे जास्तीत जास्त ॲक्सिडेंटचं प्रमाण आहे महामार्गावर म्हणा किंवा सिटीमध्ये म्हणा. तर आम्ही या 4 दिलेल्या कारणावरती जास्तीत जास्त काम करणार आहोत. थांबलेली वाहनं थांबू देणार नाही रात्रीच्या वेळेला. जास्तीत जास्त लोकांवरती कारवाई करू जी म्हणजे दारू पिऊन गाड्या चालवतात, किंवा खूप म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हेल्मेट परिधान करणे का गरजेचं आहे याची माहिती पोहोचवण्याचं काम करू, जेणेकरून लोकांचा जीव वाचेल. मध्ये 65% ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी झालेलं आहे. ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होणे म्हणजे कोणाचा तरी जीव वाचणे, नाही का. तर आता हीच मोहीम आपल्याला हायवेवर पण राबवायची आहे. हा जो रस्ता आहे तो आतला, किंवा तुमच्या गाड्या जातात कुठून जातात, हायवेने जातात. तुमच्या घरचे पण लोक हायवेने जात असतील ना, प्रवास करत असतील, 2 व्हीलर 4 व्हीलरने प्रवास करत असतील, तर हे जे ऑपरेशन आहे आपण ग्रामीण भागामध्ये हायवेवरती राबवत आहोत.